सौरभ पाटील आणि मयूर पाटील कुठल्या प्रकारचे चेंजेस नाही आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सूरज. पहिलाच बॉल चेक केलाय सौरभ पाटीलनं आणि चेक करण्यास भाग पाडलाय सूरजनं. चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं फेस त्याने ओपन केलाय. चला पंचाचा नो बॉलचा इशारा. आय थिंक ओव्हर स्टेपिंग का कॉपिंग क्रिसच्या आय थिंक बाहेर चेंडू हाताळणे आपण पाहतोय. एक धाव मात्र ऍड केली जाणार. हो तिकडे मात्र पाहू शकाल बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु सूरजनं कमालीचा स्टॉप केलाय. वाईटचा इशारा पंचाचा पाहायला मिळतोय. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. स्टार रन्स खर्च करतोय सूरज. स्वीप करायचं होतं आणि तोही चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये मात्र आला नाहीये. बायच्या स्वरूपात आय थिंक लेग बायच्या स्वरूपात ही धाव असेल. सिंगलला मात्र या ठिकाणी प्राधान्य देण्याचा प्रयत्न करतायत सौरभ आणि मयूर. पुन्हा मात्र ऑफ ड्राईव्ह चांगल्या प्रमाणे केलेला क्लासिकला फडका. परंतु इथे गॅप शोधणं फार कठीण कार्य आहे कारण तब्बल 9 फिल्डर्स आपल्याला या ठिकाणी सीमेरेषेवरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विकेट किपर सोडल्यानंतर वाईटचा इशारा. पुन्हा चांगला फटका केला अगदी स्ट्राईक कव्हरला. धाव मिळेल एकच. म्हणजे आतापर्यंत सूरजच्या अगेन्स्ट दोघांना मात्र या ठिकाणी सीमारेषा ओलांडण्याची संधी मात्र आली नाहीये. ओहो पुन्हा चेक केलाय. वा काय गोलंदाजी पाहतोय सूरजची. पूर्णपणे दोन्ही फलंदाजांना मात्र त्यांनी थांबून ठेवला मोठे फटके खेळण्यापासून आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला सूरजनं 8 विकेटलेस तो धरून राहिला परंतु इकॉनॉमिकल स्पेल चांगल्या प्रमाणात सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दुसरा षटक गोलंदाज तुषार आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतोय. हो इकडे मात्र हो चांगलं क्षेत्ररक्षण. वा जुनं ते सोनं म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड. चांगल्या प्रमाणात फोल्डिंग पाहायला मिळाली अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. पुन्हा फटक्या चांगल्या प्रमाणे पाहायला मिळतोय परंतु कव्हरला पुन्हा मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. वा काय फोल्डिंग केली जाते आज नंदा 11 संघाच्या वतीनं. चेंडूला मात्र सीमेरेषेच्या बाहेर जाऊ देत नाहीये सागर तुकाराम पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हो कॉटन बॉल वॉट अ कॅच. काय झेल पकडला आणि वाघाची शिकार सौरभ पाटील दगाव पुढे जात असताना. चला आज खांडवाल करणं मात्र कामावर जायचं काय टेन्शन नाही कारण उद्या रविवार आहे. हो इथे फटका चांगला गॅप शोधला आणि स्वप्नीलच्या पाठमधून निघालाय हा जिनल 11 संघासाठी पहिला दमदार चौकार. पुन्हा त्या दिशेनं पुन्हा गॅप शोधण्याचा प्रयत्न चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू फरार. सलगता दुसरा चौकार. संघनायकाची जबाबदारी घेऊन तो मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार आणि पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावांचं योगदान आपल्या संघाला देत असताना आणि संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 18 धाबा चांगल्या प्रमाणात दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत गोलंदाज तुषारच्या अगेन्स्ट. पुन्हा फटका चांगला केलेला आहे. आता मात्र ओमकार पाटील तिकडे पाहायला मिळते आहेत. संघाचे संघनायक चांगल्या प्रमाणात चेंडू तो मात्र स्टॉप करतोय आणि एका धावेवरती मात्र समाधानी मानत असताना षटक क्रमांक 2 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न होत असताना 19 धाबा फलकावरती मात्र आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या आपण 8 धाबा खर्च केल्या होत्या गोलंदाज सूरज आणि दुसऱ्या षटकामध्ये तुषारनं मात्र 11 खर्च केल्या आणि त्या मात्र तिसऱ्या षटकासाठी स्वतः संघमालक सागर पाटील ला आपण या ठिकाणी पाहतोय. समोर स्वप्नील आहे ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले आणि सोबतीला मयूर पाटीलला आपण पाहू शकाल. जबरदस्त मात्र या स्पर्धेचं नियोजन अगदी
उत्साहवर्धक आपण उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा आज आपण संपन्न केला. अनेक ग्रामस्थ मंडळ आपल्याला आज या उद्घाटन प्रसंगी पाहायला मिळाले आणि या खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंचा एक चांगला प्रतिसाद मिळाला आणि खऱ्या अर्थानं हीच अपेक्षा होती आज खांडवलकरांच्या वतीनं की सुरुवात जर गोड झाली तर मात्र या स्पर्धेचा अंतही गोड होणार, त्यात काही शंका नाहीये. इथे आलाय चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून. आज स्वप्नील चौकारामध्ये डील करतोय. हो, इथेच चेंडू चांगला होता, बॅटच्या टोला चेंडू स्पर्शी झाला, स्वतः गोलंदाज चालला चेंडूवरती झेपावतोय, तोपर्यंत धावलेलं फक्त एक. चला शेवटच्या सामन्यासाठी दोन्ही कॅप्टन सारा सेंटर बाजीसाठी एनके स्पोर्ट रेडी राहा. हो, चांगला चेंडू होता, एकच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळेल. हो, फटका हवेत आणि बॅटर आता दाखवण्याच्या दिशेनं स्वप्नील. दुसरा धक्का लागतो जिनियर 11 या टीमला. चला स्वप्नील गेला आणि तर मात्र माझा बबले आलाय मैदानाच्या आतमध्ये. चला बबले आलाय चौथ्या क्रमांकावरती. आता माझा आहे की तुमचा दिसेल, परंतु पहिला चेंडू मात्र चांगल्या प्रमाणे क्रेडिट केला, धुरीचा प्रयत्न आणि इथे मात्र मयूरची विकेट डोक्यात. हो फिंगर अप आणि अडकणी. मोठा धक्का लागत असताना तिसरा धक्का लागतोय टीम जिनियर 11 संघाला. तीन षटकांचा खेळ संपला, 26 धावा फलक्यावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला बिलातून नागिन तर ना निघाली, परंतु आता डगआउट मध्ये सोमनाथ आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. आणि पुढचा सामना आता मात्र सारा सेंटर पाहिजे संघासाठी डू और डायची मॅच असणार आहे. बाबा थोडस लक्ष द्या आता, कारण हा सामना तुम्हाला जिंकावाच लागेल. शेवटचे 6 बॉल आणि गोलंदाज जयेश. हो काय फटका केला या ठिकाणी, वा, परंतु फिल्डरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. 1 रन्स मात्र त्या ठिकाणी जोडली जाणार आणि सिंगलच्या मदतीने 27 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. नंदा 11चा आपण जर विचार केला मात्र बॅलन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यांच्यासाठी सुद्धा मात्र सामना डू और डाय आहे. रनआउटची संधी होती, परंतु लगेचच मात्र सोमनाथ रिटर्न झाले. रिव्हर्स गिअर चांगल्या प्रमाणात ते टाकतायत आणि प्रत्येक चेंडूवरती सागर पाटील आता कान मंत्र देतोय. आता त्या कान मंत्रामध्ये काय सूचना दिल्या असतील, परंतु त्याचा काही फायदा नाहीये. परंतु इकडे चांगला क्षेत्ररक्षण, वा, काय बबल्याने फटका खेळला होता. फटका तर खूपच छान, परंतु फिल्डिंगचा दर्जा. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर सुद्धा मात्र चेंडूवरती वेगाने झडपले. हो, बंकटचा मात्र प्रयत्न करतोय. ही काय रणनीती आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे. बॅटर थोडस चकित करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सोमनाथ चेंडू चांगल्या प्रमाणात मिडल करतोय. चला शेवटच्या चेंडूवरती मात्र आय थिंक एक चेंडू अजूनही मात्र शिल्लक आहे. 33 धावा फलक्यावरती. एक फाईट बॅक करण्यासाठी मात्र टोटल चांगला उभारलाय जिनियर 11 या संघानं. आणि अजूनही मात्र एक बॉल शिल्लक आहे, त्याच्यावरती पाहूया किती धावा बबल्या जोडण्याचा प्रयत्न करेल. व पुन्हा मात्र फटका तर चांगला केलाय, परंतु क्षेत्ररक्षण चांगला आहे. एक धाव कंप्लीट धोरीचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज माझा बबल्या बाद. शेवटच्या चेंडूवरती 34 रन्स स्कोर कार्डवरती आणि 35 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम
नंदा 11 या संघाला. चला नाणेफेकीसाठी या. सारास एंटरप्राइजेस विपक्ष NK स्पोर्ट. एका बाजूला मनीष पाटील यांचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला विवेक पाटील आणि सुजित पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या रात्रीला शेवटचा सामना असेल. सर्वांच्या माहितीसाठी चला दोन्ही कॅप्टन पोचलेले आहेत आणि चला आता मात्र मनीष पाटील आता मात्र लक आजमावतोय. गणेश पाटील आता कॅप्टन म्हणून आलेले आहेत. चला टॉस आपण करतोय. कॉल कोण देणार? चला NK स्पोर्ट खानवल संघाचे मोहन पाटील आता कॉल देत आहेत. छापाचा कॉल आहे परंतु काटा आलाय. टॉस जिंकलाय गणेशजी पाटील. चला आपण टॉस विनिंग संघ नायकाला आपण शीतपेय देऊया. सायरा एंटरप्राइजेस या संघाने टॉस जिंकलाय. मान्यवरांचा आभार. गणेशजी पाटील खऱ्या अर्थानं तुम्ही लेजंड आहात आणि आपल्या मुलांनी आपल्या गावकऱ्या मुलांनी चांगला खेळ इथं मात्र साकारला चांगली स्पर्धा साकारली आहे. तुमचं मत काय तुम्ही सांगू शकाल का? हा स्पर्धेचं आयोजन एकदम छान आणि व्यवस्थित आहे. गेल्या वर्षीपेक्षा याही वेळेस स्पर्धा एकदम चांगल्या रीतीने सुरू आहे आणि अशीच उद्या पण दिवस जावं सुरू राहून हीच प्रभूचरणी प्रार्थना. आय थिंक तुम्ही 50 ओलांडलेले आहे. हो 52 तुम्ही पोहोचले आहेत परंतु तुम्ही अजून क्रिकेट पासून दूर होत नाही. त्याचा पाठिंबाचा कार्यक्रम तुम्ही सांगू शकाल? काही नाही एक एनर्जी म्हणून पोरग्यांनी पण नाव टाकलं. यावर्षी रिटायरमेंट घ्यायचीच होती पण चला यावर्षी आहे बोलतो सारांची लेवलमध्ये केलं त्यासाठी. मग पुढल्या वर्षी रिटायरमेंट असेल का? शक्यतो नसणार. टॉस जिंकला काय करणार? बॅटिंग. चला तुम्हाला फिल्डिंगचा शुभेच्छा असतील. मोहन पाटील इकडे या. तुम्हाला आता फलंदाजी आलेली आहे. आज कोणती विटॅमिन डी होती काही सांगू शकाल? आता सध्या मी रेंजमध्ये आहे. माझा 7चा टार्गेट आहे. त्याच्यावरती काही बोलणार. कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? सगळ्यांकडून अपेक्षा आहे माझी. आवाज का बसला सांगशील का? नाही तर रेंजमध्ये आहे ना गाडी. चला हरकत नाहीये परंतु पटरीवरती राहू द्या. पटरीच्या खाली उतरू नका. ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे. थँक्यू सो मच. चला दुसऱ्या रिंगला आपण सुरुवात करतोय. 35 धावांचं लक्ष समोर आहे नंदा 11 संघासमोर आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र या ठिकाणी पहिलीच धाव इथे मात्र आपण पाहिली. ओमकार पाटीलच्या बाटमधून ओमकार आणि सागरची जोडी सध्या आपण पाहतोय. हो थोडा वेळ चेंडू हवेत आणि काय फुल लेग वा संघ मालक अमोल पाटील काय बैठक मारली. बात केली पहिल्या षटकाला आणि या पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. आज मॅचेस फार चांगल्या प्रमाणे पाहिल्या आपण. ओ कडक शॉट परंतु समोर मयूर पाटील संधी होती रनआउट करण्याची परंतु अगदी चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या वेगानं ओमकारनं ती धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. प्रत्येकी चेंडूवरती सिंगल रन्स 3 धाबा फलकावरती पाहतोय. स्वीप बॉलरनं मात्र संधी दिली आणि चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिला चौकार सागर पाटीलच्या बाटमधून येत असताना टीम नंदा 11 संघासाठी सात धाबा फलकावरती. सुरुवात चांगली आहे. फ्लाइंग स्टार्ट म्हणू शकतो नंदा 11 संघासाठी. हो आज समजदारी दाखवतो या सागर पाटील. कारण कुठल्या प्रमाणात कुठल्याही धोका पत्करण्याचा तो प्रयत्न करत नाही कारण त्याला माहिती की ज्या धाबा पहिल्या षटकामध्ये आपल्याला अपेक्षित होत्या त्या धावा आलेल्या आहेत. आणि जर आपण इकडे जर विकेट्स गमावली नाही आणि जर जास्त वेळ आपण खेळपट्टीवरती काढला तर आपल्या संघासाठी कुठेतरी लाभदायक होऊ शकतो आणि त्याचा तो प्रयत्न करतो आणि ओमकार त्याला चांगली साथ देतोय. ओ लिडिंग आहे चेंडू हवेत करायचं होतं ऍटिंग ऑन साइडला त्याला ड्राईव्ह परंतु बॅटची लिडिंग एज आणि चेंडू लॉंग ऑन वरती मयूर पाटीलने पकडला जाईल आणि समाप्त झाला ओमकार पाटीलचा खेळ.
धावा जोडल्या गेल्या आणि शेवटच्या चेंडूवरती या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपण पाहिलं. थोडंसं दुर्दैवाने ओमकार पाटील बाद झाला. त्यालाही मात्र कुठल्या प्रमाणे ती चेंडूची लेंथ उमगली नाहीये. कारण ओव्हर छाती दे और हो कुछ ओव्हर गया. असंच क्रिकेट असतं मित्रांनो. कधी काय घडेल याची मात्र आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये. सोमनाथनं सुरुवात केली व्हाईट बॉलनं. 9 धावा फलक्यावरती सागर पाटील स्ट्रायकिंगला आणि न्यू बॅटर सूरज आलाय. अंडर बॉक्स क्रिकेट ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी तुमची तकनीक तुमचे टेक्निकल्स तुमचे ग्राउंडेड शॉट क्लास या सर्व गोष्टींना फार महत्व असतो. आणि तो क्लास आज आपण खांडवल गावातून पाहतोय या स्पर्धेमध्ये. पायांची हालचाल नाहीये. फक्त जाग्यावरून या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सूरजने केलाय. आणि या सिंगलच्या मदतीने 11 धाबा फलक्यावरती मात्र पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आणि पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण अमोल पाटीलच्या वतीनं. सागर आज ग्राउंडेड शॉट खेळतोय परंतु त्यांना गॅप ही मात्र इथे शोधावा लागतील. आणि असे गॅप वा अरे अरे वा 2 पायाच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी चिपकला आणि तिकडे पुन्हा हजिटेशन. दुहेरीचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नाकारली ती दुहेरी धाव. पुन्हा स्वप्नीलनं मात्र दाखवून दिलं की बडे मॅचचे खिलाडी आहे. इकडे मात्र पहा लेग स्टंप करण्याचा प्रयत्न आणि अगदी चेंडू स्टँडच्या डोक्यावरून फ्लाय झालाय. वा बुलबुलैया. सागरला असं वाटलं की चेंडू स्वेर आहे परंतु लिगल बॉल आपण पाहिला. पुन्हा स्वीप करायचं होतं संधी तर होती परंतु अगदी त्याच्या डोळ्यांच्या समोरून चेंडू मात्र घरकन फिरला या ठिकाणी बाहेरच्या दिशेने जात असताना 2 षटकाचा खेळ. तेरा रन्स झालेले आहेत. कारण या षटकामध्ये फक्त या ठिकाणी सोमनाथनं 5 धावा खर्च केल्या. बॅटच्या स्वरूपात 4 तर एक वाईटच्या स्वरूपात. आणि आता विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 22 धाब्यांची गरज. तिसरा षटक सौरभ पाटील. 12 चेंडू 12 गेंदों में अभी भी जीतने के लिए 22 रनों की जरूरत. सूरज स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीप केलाय फटका तर चांगला होता परंतु डिक्लेअर झोनमध्ये जागा चुकीची निवडली. फटका तर चांगला खेळला होता परंतु एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपात. अकरा बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 ची गरज. इथे फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षण वा काय फिल्डिंग. टाल्यांचा गजर पाहायला मिळतोय. प्रत्येक खेळाडू आपापल्या सहकार्याचं मात्र प्रोत्साहन त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतायत. एकीने खेळतायत आज ज्युनियर 11 संघाचे खेळाडू. फुल टॉस आणि 3 लेग सूरजने मिस केली. हिट आउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद झालाय. दुसरा धक्का लागला या ठिकाणी नंदा 11 संघाला आणि न्यू बॅटर आता जयेश जोशी आलाय. हो पहिल्या चेंडूवरती सौरभने त्याला मात्र बीट केलंय. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतो या तिसऱ्या षटकामध्ये. करणार आतापर्यंत 4 लिगल बॉल टाकले फक्त 2 धावा खर्च केल्या 1 विकेट्स. इकडे मात्र संधी आणि या सोमनाथच्या अगदी 2 पायांच्या मधून चेंडू फरार. ज्या चौकारची आवश्यकता होती तो चौकार जयेश जोशीच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतोय. हे दृश्य पहा रिप्ले पहा ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. चांगला टेलिकास्ट MB लाईव्ह च्या वतीने सध्या आपण पाहत आहोत. या चौकारानं मात्र धावसंख्या पुढे जात असताना 19 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आणि त्याच्यावरती सुद्धा आलाय चौकार. वा नंदा 11 संघ या मॅच मध्ये कमबॅक करत असताना वॉटर शॉट.
चला 23 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र शेवटच्या 6 बॉलमध्ये 12 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. अगदी हा सामना डोलायमान स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कधी झुकतोय नंदा 11 संघाच्या बाजूने, कधी झुकतोय जिनल 11 या संघाच्या बाजूने आणि शेवटच्या षटकासाठी मयूर पाटीलचा आता मात्र या ठिकाणी वापर केलाय आणि समोर सागर पाटील आहे. 6 बॉल जिंकण्यासाठी 12ची गरज. कोण जिंकणारा सामना? वेळ जास्त खर्च करता याकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. सामना सुरू करा. 6 बॉल 12ची गरज. सागर पाटील बॅक फुटला जाऊन स्क्वेअरकडे खेळतोय, परंतु क्षेत्ररक्षण चांगल्या प्रमाणात अगदी कव्हरला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 रन्स. येणारे 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 11 धाबींची गरज. आपण पाहतोय खांडवल प्रीमियर लीग KPL. अख्खा खांडवल खेलेगा और अख्खा खांडवल देखेगा. खांडवलकरांचा उत्सव सध्या आपण इथे अनुभवतोय. 2 दिवसांचा हा सण आहे. ओ क्लीन बोल्ड, मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली मयूर पाटील आणि फलंदाज बाजूला जयेश जोशी. करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी आपण जर पाहिलं तर शॉट केले तर असताना घाई केली, जोरानं मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मात्र पावसाला ऑफ स्टंप या ठिकाणी मयूरनं मात्र उद्ध्वस्त केला आणि न्यू बॅटर आता मात्र तुषार आलाय बॅटिंग करण्यासाठी. हो, फटका तर खूपच छान आहे, परंतु फिल्डिंग वा काय फिल्डिंग करतो आपण. जेव्हा जेव्हा गणेश जोशी यांच्याकडे चेंडू गेला तेव्हा तेव्हा त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलाय. वा, 3 बॉल शिल्लक आणि आता मात्र 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज. ओ, फटका तर फ्लॅट केलाय, परंतु बॅटर सागर पाटील हिट विकेटच्या स्वरूपात बाद. अरे आमच्या बायानं छंद घेतला रे आमच्या बाया. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये 10ची गरज आहे. न्यू बॅटर संदेश आलाय. पहा, अजून एक विकेटचं पतन होऊ शकतो आणि फलंदाज बाजूला संदेशने कुठल्याही प्रमाणे चांगला आपल्या संघाला संदेश दिला नाहीये. पहिल्याच बॉल त्याने फेस केला आणि त्याच्या वरती तो मात्र इथे बास झाला आणि मात्र विजयापासून या ठिकाणी 1 पाऊल दूर जिनल 11. आणि न्यू बॅटर सार्थक आला आता शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी. सार्थक उर्फ भुऱ्या. चला, भुऱ्या आता एखादा चौकार मारून दाखवा. शेवटचा बॉल आणि पहिल्या चेंडूती भुऱ्या झाला बीट आणि इथे पुन्हा सामना जिंकला जिनल 11 या संघाने. अभिनंदन अमोलजी पाटील, अभिनंदन टीम जिनल 11 आणि हार्ड लक टीम नंदा 11. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला, सामनावीर आपण जर पाहिलं